नमस्कार, मी श्याम अहिरे. आज आपण आलो आहोत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. आजची शेतकऱ्यांची परिस्थिती जून महिना उलटून गेलाय. ज्येष्ठ संपून आषाढात पदार्पण झालेलं आहे. पण तरी आज पावसाने दडी मारली आहे. तर या पावसाविषयी शेतकऱ्यांशी आपण थेट संवाद साधण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर आलो आहोत. शेतकरी कसं बघता या परिस्थितीकडे? काय सांगाल? जून महिना उलटून गेला. आता जुलै महिना लागेल. आजची पावसाची परिस्थिती काय? आणि मागच्या वर्षी काय परिस्थिती होती पावसाची? मागच्या वर्षी म्हणजे जवळजवळ कंबरछाती छाती एवढा मोठी होता. एकदम म्हणजे असं की इतकं आबादी जीवन होतं. आजपर्यंतचं 80 सालापासून आम्हाला ते अनुभव आहेत. आणि शरद जोशींच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खूप हुरूप होता शेतीचा. पण साहेबांनी जे सांगितलं होतं ना, ते आम्हाला आत्ता आठवत आहे. ते एक शापित जीवन झालं आमचं आणि सांगण्यासारखं त्याचं काय सांगावं त्याचं बरोबर. फक्त संपल्यात जमा होतो आम्ही आता. आता या पहिले ढेकळं ये पाहून निळ काही दिसतं. सर्व लोक म्हणतात शेती करायला कोणी पुढे येत नाही. नवीन पाली जी आहे ती शेतीकडे दुर्लक्ष करते. पण अशी परिस्थिती असल्यावर नवीन पिढी कशाला शेतीकडे वळेल? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नवीन पिढी म्हणजे जवळ ते नामशेषच झाली. संपूर्ण म्हणजे ते काय झालं सगळ्यांना म्हणजे ते एक नाईलाज असतो म्हणजे त्यांना मजबूर बनवलं गेलं. स्वावलंबन जे जीवन होतं ना, ते संपल्यातच आहे. शेती करणारा जो युवक असतो त्याला मुलगी मिळत नाही. शेतीमध्ये काही उत्पन्न निघत नाही. जो टाकलेलं असतं ते पण निघत नाही. तर मग अशा अवस्थेत शेतीकडे बघेल कोण? आणि का बघेल बुवा शेतीकडे आजचा युवक? काय वाटतं तुम्हाला? आत्ता एक म्हणजे जवळ-जवळ 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. जास्तीत जास्त 2-2.5 वर्ष झाला. ती मुलगी देण्यासाठी सर्वात दुःखी कोण होता? मुलीचा बाप आणि कर्जदार. आणि आज सर्वात सुखी मुलीचा बाप आणि शेतकऱ्याचा मुलगा, दुःखी शेतकऱ्याचा मुलगा झाला. पोरी मिळत नाही म्हणजे मिळणारच नाही. अनुभव आहे. माझा नातू आहे एक चुलत भावाचा मुलगा. शेतीमध्येच काही उत्पन्न निघत नाही. त्याचं खर्चही निघत नाही. तर मुलगी कसा देईल? तो शेतकरी असो किंवा कोणी असो. मग हेच सांगतो ना मी, एवढं परिवर्तन कसं काय झालं? शेतकरी राजा होता, असं होतं, तसं राजा होता आणि आज भिकारचोट झालो आणि राजा नुसता नावाला राहिला आता. भिकारी म्हणायचं. काही नाही, एकदम भिकारी तरी शानमध्ये जगतो. पण इतकी दयनीय अवस्था आजपर्यंत स्वप्नात सुद्धा आम्हाला वाटत नव्हतं, की अशी अवस्था येईल बा आमची. त्यावेळेस जोशी साहेबांनी सांगितलं होतं, संघटित व्हा, शेतकरी एकजूट व्हा, तेव्हा शेतीचे काहीतरी चांगले दिवस येतील. तुम्हाला वाटतं का त्यांची आता गोष्ट खरी व्हायला लागली? एकदम 100% त्यांनी म्हणजे जोसाहेब सारखे विद्वान अर्थशास्त्रज्ञ या देशाला लाभला होता. शेतकऱ्यांचा बी दोष नाही. त्यांनी जागृती आजपर्यंत एवढी जागृती कोणीच करू शकणार नाही. एवढी जागृती केल्यावर आज लाचार जीवन झालं. संपूर्ण लाचारी झाले ना असं. आपल्याबरोबर रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि ते स्वतः एक शेतकरी आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीने बघता ही आजची परिस्थिती? पावसाळा ते अल निनोमुळे तर पाऊस येणार नाही असं सांगताय. कमी प्रमाणात पाऊस येईल. मध्येच शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान. कांदा पिकाला आत्तापर्यंत भाव नव्हता. 2 पैसे आत्ता मिळायला लागले. त्याच्यातही आता कांदे बऱ्याच शेतकऱ्यांचे जवळ-जवळ 50% ते 60% वर कांदे सडून गेलेत. कशा बघता या परिस्थितीकडे? खरं सांगायचं तर आसमानी आणि सुलतानी दोन्ही बाजूंनी शेतकरी मारला जाते. कारण 2025 मध्ये 6 मे पासून जो पावसाळा चालू झाला, म्हणजे बेमोसमी पाऊस. तर तो जवळ-जवळ मागच्या वर्षी म्हणजे ओला दुष्काळ झाला. तेव्हाही शेतकऱ्यांचं नुकसानच झालं आणि यावर्षी म्हणजे आता जवळ-जवळ आज 26-27 तारीख म्हणजे जून महिना उलटून गेला. वास्तविक 7 जूनला जो पावसाळा चालू झाला पाहिजे होता, की पुढेही शेतकऱ्यांना आज खरीप गेल्यावर पुढे रब्बीचे शेतकऱ्यांची तयारी करावी लागते. परंतु आता महिना उलटून गेला तरी अजून पावसाला सुरुवात नाही. सुरुवात नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे, की वातावरण जर निसर्गाचं संतुलन बिघडून गेलं,
त्याला कारणीभूती आपणच आहोत, मानवच आहे आणि मानवच मानवाला मारत आहे, अशी आजची परिस्थिती झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली, तर आज शेतकऱ्यांविषयी कोणाला आस्था राहिलेली नाही. जो तो राजकारणी ज्यांनी उठायचं, हा पक्ष फोडायचा, तो पक्ष फोडायचा, याच्यातच यांचं राजकारण चालू आहे. शेतकऱ्यांविषयी कोणाला आस्था राहिलेली नाही. तो मेला काय आणि जगला काय? पण माझी एक विनंती आहे शासनाला, जे उद्योगपती आहेत आणि जे भाजीपाल्याचा भाव करतात, त्यांना विनंती आहे, की दादांनो एक लक्षात घ्या, जर शेतकरी राजा थांबला, तर हे जग थांबून जाईल. जर तुम्हाला जगायचं असेल, तर तुम्हाला शेतकऱ्याला तारावं लागेल. शेतकरी जगावं लागेल. शेतकरी जगावं लागेल आणि शासनाने सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे, की आमचं जास्त नाही, आम्हाला तुमचं जास्त काही नको, आम्हाला फक्त रास्त पाहिजे. ही मागणी शरद जोशींची होती. आणि ज्यावेळेस परिशिष्ट 9 जो कायदा शासनाने काढला, तेव्हा शेतकऱ्यांचं मरण जोशी साहेबांना दिसलं. त्यामुळे जोशी साहेबांनी तेव्हापासून संघटित लोक केले. पण आज एक जोशी साहेबांमुळे आम्हाला एक आनंद असा आहे, की आज आम्ही छातीठोक जिथं अन्याय होत असेल शेतकऱ्यांवर, तिथं आम्ही न्याय मागण्यासाठी ती ताकद आम्हाला जोशी साहेबांनी दिली. युगात जर आम्ही म्हणतो, तर त्याला कारण हे तेच आहे, की असे विद्वान लोकं वेळोवेळी जन्माला आली पाहिजे. हां, राजकारण करा तुम्ही, राजकारणाबद्दल आम्हाला काही दुमत नाही. एक आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे. परंतु तो अधिकाराचा जर गैरवापर तुम्ही करत असाल, तर एक दिवस हा महाराष्ट्र, हा भारत, मी सांगतो आज बिहार तरी बरा झाला, पण महाराष्ट्राची एकदम दयनीय अवस्था झालेली आहे. याला कारणीभूत फक्त फोडं-तोडं राजकारण करू. तुम्हाला शेतकऱ्यांचं कोणाचं काही घेणं नाही. तरुणांना रोजगार नाही, त्याचं काही घ्यायचं नाही. अहो, लाज वाटली पाहिजे अक्षरशः तुम्हाला, की आज तरुण मुलांना 40-40 वर्षाची मुलं झाली, त्यांना मुली मिळत नाही. मुली मिळत नाही म्हणजे याला कारण काय आहे, की शेतकरीच त्याची मुलगी शेतकऱ्याला देत नाही. का देत नाही? की शेतकऱ्याला माहिती आहे त्यांनी मला स्वतः वेदना भोगलेल्या आहेत. हां, त्यांनी वेदना भोगलेल्या. आता मी शेतकरी आहे. मला जर माझी शेती परवडत नाही म्हणजे मी उत्पादन काढतो, मी रात्रंदिवस राबतो, माझी बायको राबते, माझा मुलगा राबतो, माझा म्हातारा आई-बाप राबतात. परंतु आम्हाला काही मिळत नाही आणि जे मिळतं, जेव्हा भाव वाढतात, तेव्हा आमचा कांदा सोडून जातो. तेव्हा आम्हाला काही मिळत नाही आणि जेव्हा आमच्याकडे माल असतो, तेव्हा सरकार भाव पाडतं. आणि जर माझी मुलगी मी शेतकऱ्याला देत असू, तर माझ्याच वेदना मी परत अजून तिला देऊ. त्यामुळे आज फक्त शेतकऱ्यांना, मुलांना मुली मिळत नाही, हे मात्र तीव्र सत्य आहे. पण हे राजकारणी बघा ना, की सत्ताधारी झाले, विरोधक झाले, कोणीच शेतकऱ्यांची बाजू धरायला तयार नाही. शेतकऱ्यांवर एवढी बिकट परिस्थिती आहे. आज 26 तारीख आहे. एवढे वाईट दिवस येऊन गेले आहेत. शेतीमालाला भाव पण मिळत नाही आणि हे सगळे राजकारणी फक्त राजकारण, याचा आमदार फोडणं, त्याचा खासदार फोडणं, याच्या परिस्थितीकडे कसं बघता ही? मी मी आधीच तुम्हाला सांगितलं, आमचं म्हणणं एकच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही संविधानाप्रमाणे तुमचं कामकाज चालू ठेवा, आम्हाला विरोध नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्यांचं आसुडी जे पुस्तक लिहिलं होतं, त्यांना तेव्हाच माहीत होतं, की शेतकऱ्याचं जे मरण आहे, ते तेव्हा त्यांना दिसत होतं. आता मी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर एक वाक्य असं सांगितलं होतं, की माझ्या शेतकऱ्याच्या देटाला जरी कोणी हात लावला, पिकाच्या, तरी मी त्याचे बोटं छाटून टाकेल. हो. आणि जो परश्री मातेसमान हे म्हणणारे त्या काळातले जे लोक होते. आज परिस्थिती काय आहे? आज फक्त एकच आहे, सत्ता मिळवा. सत्ता मिळवण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू, आम्ही हमी भाव देऊ, खोटं आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवायचं, एकदा मतं पदात पाडायची आणि शेतकऱ्यांना विसरून जायचं. कारण त्याला कारणही एक आहे. आता ज्यावेळेस पियुष गोयलांना काही एक शिष्टमंडळ भेटलं होतं, की त्यांनी सांगितलं, की अ, कांद्याला भाव नाही किंवा शेतीमालाला भाव नाही. तर त्यांनी सांगितलं, जर कांदा उत्पादक 50 लाख लोक असतील, तर आम्हाला 140 कोटी लोकं जनता पोसायची आहे. मग तुम्हाला 1.5-2 कोटीचा आम्ही ते विचार करतील का 140 कोटी जनतेचा विचार करतील? हे म्हणजे सरकारचं धोरण. त्यांना फक्त मतांसाठी आहे. त्यांना शेतकऱ्यांशी काही घेणं नाही. पण सगळं खापर हे शेतकऱ्यांवरच येऊन फिरून येतं. सगळं कोणी जर झालं तर त्याचा बळीचा बकरा हा शेतकरीच ठरतो. हे वाटतं, खरं वाटतं का तुम्हाला? नाही, नाही, बळीचा बकरा ठरतो म्हणजे त्याला कारण असं आहे, की शेतकरी आज संघटित होत नाही. संघटित झाला तरी हे पुढारी लोक जे आहेत, ते राजकारणी, यांनी एक पायंडा पाडलेला आहे, की हे जोपर्यंत 5 वर्षे सत्तेत येतात, सत्ता आली की विसरून जातात आणि जे विरोधी पक्ष वाले राहतात, त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा येतो. म्हणजे आता समजा आज भाजपचं सरकार डबल इंजिन सरकार आहे. बरोबर आहे. डबल इंजिन सरकार आहे. याचं काम काय आहे आज? आज हे
यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, आम्ही जे कडधान्य आहे त्यांना हमी भाव देऊ. यांनी कुठलाही हमी भाव दिला नाही. यांनी कर्जमाफीमध्ये इतके निकष, इतके हे केलेले आहेत की ते यांचं भीक नको पण कुत्रा अशी आज शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे. ही काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणतात की कर्जमाफी म्हणजे फक्त बँकांसाठी वसुलीचा मार्ग आहे बा असं. कर्जमाफी म्हणजे आम्हाला सरकारने लुबाडलेलं आहे. कर्जमाफी नाही, आम्हाला काही भीक नको आहे त्यांची. कर्जमाफीने आम्हाला कर्जामधून मुक्ती पाहिजे. कर्जामधून मुक्ती का पाहिजे की यांचं पाप यांनी आमच्यावर लादलेलं आहे. आम्ही कर्जबाजारी का झालो? आज माझ्या कांद्याला जर ₹17 खर्च असेल, माझा कांदा जर बाजारात ₹12 जात असेल, म्हणजे मी परत अजून ₹5 माझा जास्त खर्च होऊन मी मग तोट्यात जातो. जर माझ्या मालाला रास्ता भाव मिळाला, तर मला कर्ज काढायची गरज नाही. यांचं भीक नको ना आम्हाला. आम्हाला फक्त रास्ता भाव पाहिजे. आम्हाला जास्त नको. यांची कर्जाची आम्हाला गरज नाही. यांचं अनुदान सुद्धा आम्हाला नको. आम्ही जे उत्पादित माल करतो शेतकरी, आज कांदा उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, ऊस उत्पादक असेल, सोयाबीनवाला असेल, महाराष्ट्रातल्या ज्या भागात जे उत्पादित होतं, त्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्रातला सर्व शेतकरी, देशातला सर्व शेतकरी सुखी राहील आणि तो 140 नाही, 280 कोटी जनता पोसू शकेल एवढी भारताची शेतकऱ्यांची ताकद आहे त्याच्यामध्ये तेवढी कष्ट करण्याची. आपल्यासोबत मेंढपाळ बांधव आहेत. त्यांची आजची परिस्थिती काय आहे मेंढपाळ बांधवांची, की ते दिवसभर दिवसभर मेंढ्या घेऊन रानात फिरता, की मागच्या वर्षी रानाची परिस्थिती आणि आजची रानाची परिस्थिती काय सांगाल? मेंढ्यांसाठी पाणी नाही. मागच्या वर्षी या दिवसामध्ये महिना दीड महिना पाऊस आला नाही तरी सुद्धा हिरवं जंगल होतं. आणि यंदा जो आहे ना, तर महिना 2 महिन्यापासून म्हणजे उन्हाळाभर बी काही थेंब पडलेला नाही. आणि एकदा गारा पडल्या त्यांनी कांद्याचं पण नुकसान केलं, जनावरांचं पण नुकसान केलं. आज मेंढ्यांसाठी कशी उदरनिर्वाह कसा होतो? एवढ्या मेंढ्या तुम्ही सांभाळता, त्यांचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने करता? ते आम्ही आता असेच झाडं झुडं असे हे करूनच कोणी वावरात पण फिरू देत नाही आम्हाला. आणि तसंच बोलणं खाऊन सनी आता कसं तरी त्या मुक्या जनावरांसाठी काहीतरी करणं, त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणं, शिव्या खाव्या लागत्या. वेळप्रसंगी काही शेतकरी मारून पण बसता, अशा परिस्थिती असतात. काही मारून बी बसता, काही असे शिव्या पण देता. पण तेवढं हे करून आम्ही हे करत चालतोच बा. तुम्ही एक शेतकरी म्हणून कसं बघताय सगळ्या परिस्थितीकडे, की आजची परिस्थिती अशी आहे, सरकारची परिस्थिती, त्याचं राजकारणात बिझी झालेले आहेत. 26 तारीख आली तरी पाऊस नाही, कांद्याचं खत मिळत नाही, खताची बी परिस्थिती वाईट आहे. काय म्हणता? खताची अशी परिस्थिती आहे, बियाणाचे भाव वाढले. खत खत घ्यायला गेलं तर लिंकिंग राहतं. तर सुफला घ्या, सुफलाबरोबर तुम्ही त्याच्याबरोबर आदर घ्या, आदर काहीतरी घ्या, असं झालंय. खत पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला जे पाहिजे ते मिळतच नाही. आपोआप ऑर्डर घ्यावं आपल्याला जे लागतं. पाहिजे ते मिळतच नाही. त्याच्याबरोबर लिंकिंग लावतात ते. नॅनो युरिया घ्या, हे घ्या, ते घ्या, असं करतात. खताच्या किमती भरपूर वाढल्या. बाजारभाव नाही वाढत. जेवढ्या प्रमाणात खत वाढतं, बियाण्यांच्या किमती वाढतात, त्या पद्धतीने बाजारभाव वाढत नाही. हां का? आणि एक मालालाच भाव नाही. आणि एक सध्या आता आणि खतांचे सरकारला शेतकरी केव्हा दिसतो? फक्त मतदानच्या वेळेस. बस. इतर वेळेस नाही दिसत. तेव्हा मग हे 2-4 येतात आणि बस लुटून घेऊन जातात. तुम्ही मतं द्या आणि तुमचा विषय संपवा. हं? बाकी तुमचे मागण्या मांडू नका. तुमचं मालाला भाव मिळतो, नाही मिळतो. कधी लोकप्रतिनिधी गावापर्यंत येणार नाही. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं फक्त एवढंच सरकार. 5-5 वर्षी गावात येत नाही. बस. काहीच घेणं नाही. फक्त मतदान. मतदान झालं का बस. पैशांवर मतदान करायचं असं झालंय. तर ही होती शेतकऱ्यांची अवस्था. आणि शेतकऱ्यांनी एवढा कष्टानं सोनं पिकवतो, ते मार्केटमध्ये नेतो, बाजारात नेतो, त्याला बाजारभाव मिळत नाही. आणि आजची परिस्थिती तुम्ही बघू शकता. सर्वीकडे एक काळा कुट्ट असं दिसतंय शेतीमध्ये. एकही हिरवं दिसत नाहीये. 26 तारीख आहे आज, 26 जून. 26 जून
उलटूनही पाऊस नाहीये, ती एक मोठी व्यथा. आणि जो कांदा कष्टानं पिकवला होता, तो कांदा आज जवळ-जवळ 60 ते 70% सडून गेला आहे. 2 पैसे आज शेतकऱ्यांच्या खिशात येणार होते, तोही शेतकऱ्याच्या खिशातनं हिरावून घेतला जातोय. तर ही सर्व परिस्थिती आपण ग्राउंडवरती बघितली. लोक टाइम्स ॲग्रोसाठी मी श्याम आयरे, अंबासन.